शेतकरी बंधूंनो नमस्कार। तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। मी विठ्ठल पाटील तुमचं चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो। तर मंडळी, आजचा जो दूध उत्पादक आहे तो ब्रीडकडे वळत आहे आणि ब्रीड म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना आज कळालेलं आहे। तर त्याच ब्रीडसाठी काम करणारी चितळे जिनस ABS प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे जी के सिमेंट्स बनवते। तर आपण अशा कंपनीला आता भेट दिली आहे। तर आपण त्या कंपनीची व्हिजिट करणार आहोत, तिथं कसं सिमेंट्स बनतं हे बघणार आहोत। या बघण्यासाठी आपण हे आहे। तर हा जो व्हिडिओ आहे हा पहिल्यांदाच यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर येतोय। म्हणजे हा आजपर्यंत यांचं जे ABS कंपनीचं सिमेंट्स कसं बनतं हे कोणी दाखवलेलं नाही आहे, म्हणजे कुणाला दाखवण्याची त्यांनी संधी पण दिलेली नाही। पण आपल्याला एक मिळते आपल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या। तर आपण ते बघूया ABS सिमेंट्स का वापरलं पाहिजे, कारण त्याचं काय आहे आणि दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या फायदेशीर आहे। तर आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया। आज जाऊन बघूया की ते कशी प्रोसेस आहे, त्यांच्याकडे कसे बुल आहेत, त्या बुलपासून ते कसं सिमेंट्स घेतलं जातं, त्याचं कसं ते आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवतात। तर आपण तो व्हिडिओ चालू करूया। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। तर आतमध्ये आलो आहे आपण। एकतर कोणाला आतमध्ये येऊ देत नाहीत आणि आलं तरी तर पूर्णपणे प्रोसेसनुसार होतं। हे टिश्यू पेपरनं हात पुसून आपण आतमध्ये चाललो आहे। तर इथं सगळं ही केलं जातं आहे, तिथून गाडी पण केली जाते आणि इथून पण हा आपले जे बूट असतील तर ते ह्याच्यात बुडवून जायचं आहे, एवढी इथं काळजी घेतली जाते। तुम्ही बघा पाठीमागं तिकडं सगळा विभाग आहे, तुम्हाला सांगितलं आहे। आपण ABSच्या ऑफिस समोर आहे। आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वप्नील देशमुख, बिझनेस ऑफ मॅनेजमेंट आहेत। तर आपण त्यांना भेटूया। सर नमस्कार। वेलकम। थँक्यू। तर हे आहेत स्वप्नील देशमुख डॉक्टर साहेब। तर आपण पुढील सगळी माहिती यांच्याकडूनच जाणून घेऊया। तर धन्यवाद तुम्हाला सर भेटून खूप चांगलं वाटलं आम्हाला की तुम्ही आमच्यासाठी, आमच्या शेतकरी बांधवांसाठी एवढं दाखवण्यासाठी तुम्ही परवानगी दिली, आभारी आहे। धन्यवाद। आणि मी प्रथमतः तुमचंही आभारी मानेन, तुम्ही इतक्या लांब आलात आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी इतक्या महत्त्वाची माहिती त्यांना देत आहे आणि इतकं चांगलं कार्य करताय, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार। संपूर्ण टीमचे खूप खूप आभार। धन्यवाद सर। आणि तुम्हाला मी स्वागत करतो भारतातल्या सगळ्यात मोठ्या सेक्सिंग सिमेंट लॅबमध्ये। आणि ते फक्त सेक्सिंगच होत नाही, तर इथे कन्व्हेन्शनल लॅबोरेटरी सुद्धा आहे। आणि या लॅबोरेटरीचं खास म्हणजे जर तुम्ही वैशिष्ट्य म्हणाल, वैशिष्ट्यामध्ये इथे आपल्याकडे इम्पोर्टेड जिनोमिक बूल आहे की जे भारतात फक्त आणि फक्त ABS इंडियाकडेच आहे। आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये सेक्सिंग त्याचं आपण करतो। तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला भारतात कुठेही भेटणार नाही। आता जे आपल्याकडे बूल आहेत, जे इम्पोर्टेड जी म्हणतोय, जर्सी असतील, होल्स्टीन असेल, HF म्हणता येईल, तर हे अशा प्रतीचे बूल आहेत जे की अमेरिकेचे शेतकरी पण वापरतात, युरोपचे शेतकरी वापरतात, त्याच क्वालिटीचे आहे, ज्यांची आईंचं प्रोडक्शन इतकं जास्त चांगलं आहे। त्याच जेनेटिक्स म्हणता येईल किंवा ते गुणधर्म आपण हा प्रयत्न करतो की भारतामध्ये सुद्धा आणावे। आणि हे सगळे बूल फक्त म्हणजे तिथले आहेत म्हणून नाही, आपण त्याचं जिनोमिक टेस्टिंग केलं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे। जिनोमिक टेस्टिंग आतापर्यंत कुठल्याही बुलचं झालं नाही। जिनोमिक टेस्टिंगमुळे होतं काय नेमकं ते आपल्याला कळतं की या वळूचं, याच्या होणाऱ्या ज्या कालवडी आहेत त्यांच्यामध्ये किती गुण जातील आणि ते कसे गुण राहतात। दुधाचं उत्पन्न असेल, फॅट पर्सेंटेज असतील, प्रोटीन असेल, त्याच्यानंतर रोग निवारण असेल, त्याच्यानंतर कास असतील, कास कशी असावी, पाय कसे असावेत, त्याच्यानंतर पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, या सगळ्या गुणधर्मावर आपण खूप काम केलं आहे। मागच्या 80 वर्षापासून आपण या सगळ्या गुणधर्मांवर काम करतोय। आपला उद्देश फक्त दुधाची वाढ करणे नाही आहे। या वळूंच्या माध्यमातून आपण अशा प्रजातीच्या किंवा अशा प्रकारच्या कालवडी तयार करायचा प्रयत्न करतोय किंवा केलेल्या सुद्धा आहेत। खूप सारे असे आपले शेतकरी बांधव आहेत ज्यांनी अशा प्रकारचे कालवडीची पैदास केली आहे त्यांच्याकडे, ज्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम पूर्वी होता, म्हणजे जे त्रास व्हायचे पूर्वी की बर्थ देताना त्रास व्हायचा, डिस्ट्रोकियाचे केसेस व्हायचे, ते अगदी नाहीसे झालेले आहेत। कोणाला मस्टायटिसचे प्रॉब्लेम होते, ते मस्टायटिसचे प्रॉब्लेम पूर्णतः आता कमी झालेले। तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याचं निवारण आपल्या जेनेटिक्समधून होतं, जिनोमिक टेस्टिंगमुळे होतं। आणि आतापर्यंत हे स्वप्न होतं की अशा प्रकारचे जेनेटिक्स आपल्याला मिळेल का नाही, परंतु असं जेनेटिक्स साकार झालेलं आहे। आपण ते इम्पोर्ट केलेले आहेत बुल्स, काही एम्ब्रियोज आपण इम्पोर्ट केलेले आहेत आणि त्यांचं आता खूपच चांगल्या प्रकारे आपण संगोपन करतो। तुम्ही बघाल ज्यावेळेला आपण त्या वळूंच्या गोठ्यामध्ये जाऊ, त्यामध्ये बघाल त्यांचं संगोपन कशा प्रकारे आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं घर कसं आहे, खाद्य कसं आहे, त्यांचं डिसीज टेस्टिंग कसं आहे, रोगराई निवारण कसं काय करतो आपण। आता लंपी स्किनचं आलं तर तुम्ही बघितलं प्रोटोकॉल की कसं आहे, स्ट्रॉंग प्रोटोकॉल आहे, तुम्हाला सगळं क्लीन करूनच आतमध्ये यावं लागतं आणि खूप कमी लोकांना आताच्या परिस्थितीमध्ये आपण परमिशन देऊ शकतो। तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांचा परिणाम होणाऱ्या प्रोडक्टवर किंवा स्ट्रॉजवर पडतो आणि त्या स्ट्रॉजपासून होणाऱ्या पैदाशीवर पडतो।
तर आपण या गोष्टींवर खूप जास्त महत्त्व देतो. मी जसं सांगत होतो तुम्हाला की ही वर्ल्ड क्लास फॅसिलिटी आहे आणि याच्यामध्ये एवढ्याने युनिकनेस आहे. आपण जसं वळूंचा गोठा बघितला आहे, या सगळ्या गोष्टी हे तयार तर झालं 2016मध्ये 9 मार्च 2016 इनॉग्रेट केलेलं. आमचे डायरेक्टर साहेब आहेत, आमचे CEO साहेब आहेत, ग्लोबल CEO आले आहेत आमचे. आणि हे करायसाठी डिझायनिंग फार जास्त महत्त्वाची, प्लॅनिंग फार जास्त महत्त्वाची, ती फार अगोदर सुरू झाली. तर हे कॉम्बिनेशन इथे आणणं इतकं सोपं नव्हतं, कारण की आपल्या इथली क्लायमॅटिक कंडिशन, आपल्या इथले जनावरं, आपली रिक्वायरमेंट, आपल्या शेतकरी बंधूंची रिक्वायरमेंट हे समजणं जास्त गरजेचं होतं आणि त्याला एका सायंटिफिक फ्रेमवर्कमध्ये टाकणं जास्त गरजेचं होतं. बरोबर. असे बुल जे आपल्या इथे नाही आहेत, जे आपल्या इथे नाही जन्मलेत, अशा बुल्सला इथे आणून त्याचं संगोपन करणं हे एक चॅलेंज असतं. तर त्या चॅलेंजला, त्या एक परीक्षेला पार करणं जास्त गरजेचं. त्यानुसार आम्ही आमचे गोठे तयार केले, त्यानुसार त्यांचं खाद्य आम्ही तयार केलं, त्यानुसार त्यांचं राहणीमान आम्ही केलं आणि त्यांचं एक सुंदर प्रकारे संगोपन करून आम्ही आज त्याच्यापासून चांगलं वीर्य तयार करतोय, चांगल्या स्ट्रॉस तयार करतोय, कन्व्हेन्शनल सिमेंट बनवतोय आणि सेक्स सिमेंट सुद्धा बनवतोय. बरोबर. म्हणजे 2016 पासून तुम्ही हे काम केलेलं आहे, म्हणजे खूप दिवसापासून ह्यामध्ये रिसर्च वगैरे खूप जास्त यामध्ये तयारी करावी लागली. खूप लोकांचा याच्यामध्ये सहवास आहे, जसं मी पूर्वी पण सांगितलं. यामध्ये सगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स, सायंटिस्ट या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. बरोबर, वाटा आहे आणि त्याचंच फळ आज तुम्ही बघता येते की ज्या प्रकारे ब्रह्मा फॅसिलिटीची काम करते आणि लोकांची सेवा करते आहे, फार्मरपर्यंत पोहोचती आहे, त्यांना एक चांगल्या उच्च प्रतीचा वीर्य आणि सेक्स सिमेंट प्रोव्हाइड करते, पोहोचवते, ते खरंच उल्लेखनीय आहे. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याबरोबरच इथं लोकल लोकांना पण इथला रोजगार निर्माण झाला, ते खूप म्हणजे चांगलं एक महाराष्ट्राला मिळालेलं एक हे आहे म्हणायला. तर आता आपण काय बघणार आहोत पहिल्यांदा? आता आपण वळूंचा गोठा एकदा बघूयात. तुम्हाला कळेल की किती शास्त्रशुद्धरित्या आम्ही तो बनवलेला आहे. त्यानंतर त्यांचं राहणीमान बघता येईल, तुम्हाला बघता येईल तिथे शेण नाही, माशा नाहीत अजिबात, शेणाचा वास येत नाही, ते एकदम खुश आहेत, राहत आहेत पद्धतशीर आणि पद्धतशीर आपलं जीवन काढत आहेत. ठीक आहे, आता आपण वळूंच्या गोठ्यामध्ये जाऊया. तर सरांनी हे कपडे घालून आपल्याला सिक्युरिटीमध्ये आत न्यायचं ठरवलंय, तर आपण जाऊया आतमध्ये. तर आता आपण पहिल्यांदा त्यांचे जे बुल आहेत तिकडे जाणार आहोत. तर कसं आहे नक्की आपलं काय? नेमकं तुम्ही बरोबर बोललेत की हे घालणं फार जास्त गरजेचं आहे. बायोसिक्युरिटी आजच्या काळामध्ये फार गरजेची आहे, कारण की लंपी स्किन डिसीजचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर कुठलेही डिसीज आहेत. आता जे वळू आपल्याकडे आहेत ते सारे वळू जे आहेत ते खूप चांगल्या गुणधर्माचे, खूप जास्त सिलेक्शन क्रायटेरियामधून इथे आलेले आहेत. तर त्यांना कुठल्याही प्रकारचे रोगराई होऊ नये म्हणून ह्या सगळ्या काळजी घ्यावं लागतात आम्हाला. तुम्ही बघत असाल की स्टरलाइज केलेले गमबूट आहेत, स्टरलाइज केलेले हे शर्ट, डांगरीज आहे, कारण की आपल्या शरीरावरचे दुसरे कुठलेही किटाणू इथे न जाता आपण त्या गोष्टीची काळजी निगा राखली पाहिजे. डेली यूज करता की आम्ही आल्यावरच असते? नाही, डेली यूज होतं, रोजच्या रोज वॉश होतात, स्टरलाइज होतात, प्रेस होतात बकायदा आणि त्यानंतरच ते वापरले जातात. एकदा वापरले की ते परत धुवायला चालले जातात. हां, आणि तुम्ही आता जे माझ्या मागे बघू शकता, तुम्ही पहिल्या बायोसिक्युरिटीमध्ये आलात. ही दुसरी बायोसिक्युरिटी, याला रेड झोन बायोसिक्युरिटी म्हणतो आपण. याच्यामध्ये कुठल्याही बाहेरच्यांना परवानगी नाही आहे अथॉराइज पेक्षा. तर इथनं आपण आतमध्ये जाऊ. तुम्ही माझ्या मागे बघू शकता 2 वळूचे गोठे आहेत, याला आम्ही बाण म्हणतो, बुल बाण. तर पहिला बाण जो आहे तो आपल्याला एक्झॉटिक ब्रीडचा आहे, म्हणजे जे विदेशी जातीचे वळू आहेत. जाऊन आपण बघूया. बिलकुल आपण थोडं जवळून निरीक्षण करूया. तुम्ही येऊ शकता माझ्यासोबत. तर तुम्ही आता हे फार्म आहे तुमचा, याविषयी थोडं आम्हाला माहिती सांगा. बिलकुल बरोबर. तर तुम्ही बघू शकता की आपण रेड झोन बायोसिक्युरिटीमध्ये आहे. खूप कमी लोकांना इथे परमिशन असते जायला. आपल्याला बऱ्याचशा काळजी घ्यावं लागेल. आपल्याला जनावरांना कुठेही हाताळता येणार नाही. आपण जनावरांना बघू, त्यांचे राहणीमान बघू. तुम्ही बघू शकता की जनावरांचा आवाजसुद्धा येतोय, कारण की यांना सवय नाही बाहेरच्या लोकांना बघायची किंवा राहायची. यांच्यासोबत जे लोक आहेत ते त्यांच्यासोबत बिलकुल एका परिवारसारखे आहेत. बिलकुल त्यांच्यासोबत रोज राहतात, त्यांच्यासोबत खातात, त्यांच्यासोबत संगोपन करतात. तर त्यामुळे आपण जसे आलो तसे ते बुल सगळ्या वळूंनी आवाज करणं सुरू केलं. आता तुम्ही बघू शकता की माझ्यासोबत एक हा बुलपेन आहे, एक दुसरा बुलपेन आहे. तर पहिल्या बुलपेनमध्ये आहे की त्यामध्ये सगळे एक्झोटिक म्हणजे जे विदेशी प्रजातीचे वळू आहेत ते आपण ठेवलेले आहेत, आणि दुसरीकडे सगळे देशी वळू आहेत. त्याच्यामध्ये साईवाल आहे, गीर आहे, त्याच्यानंतर आपल्या ज्या म्हशी आहेत किंवा ज्याला आपण बफेलो म्हणतो त्याचे मुर्रा म्हशींचे वळू आहेत. आता तुम्ही बघत असाल की खूप सायंटिफिकली आपण हे डिझाईन केलेलं आहे. खालचं आणि वरचं दोघांचं पण कॉम्बिनेशन या प्रकारे आहे की कुठल्याही वातावरणात आतमधलं टेम्परेचर हे किंवा तापमान जे आहे ते बिलकुल कंट्रोल आहे, जे वळूंच्यासाठी अगदी कामाचं असतं. बाहेरचं तापमान जरी 40-45 डिग्री गेलं तरी आतमध्ये ते 30
34 डिग्रीच्या वर जात नाही. तेच थंडीमध्ये सुद्धा होतं की हे जे हाईट ठेवलेली, जी उंची ठेवली आहे, ते प्रॉपर व्हेंटिलेशन, कारण हवा येती जाती खेळती असायला पाहिजे. त्यासोबतच पावसाचा मारा आतमध्ये नको व्हायला पाहिजे. तर त्या हिशोबाने आपण ते बरोबर डिझाईन केलेलं आहे. हे तर झालं वरचं. त्यानंतर तुम्ही जर खालचं बघाल तर खाली हे इतके पद्धतशीर आपण डिझाईन केले आहे की प्रत्येक इंच आणि MM to MM आपण ते मॅच केलेले आहेत. त्यांचे दरवाजे, त्यांचे खाण्यापिण्याची जागा, त्यांच्या पिण्याचे पाणी, राहण्याचं, कुठे ते आराम करतील, कुठे राहतील, त्या सगळ्या गोष्टी आपण पद्धतशीर विचार करून सायंटिफिकली बनवलेल्या आहेत. आता हे प्रत्येक जनावरांसाठी पण उपयुक्त असू शकतं. अगदी असू शकतं. ज्या कंडिशनमध्ये वळूंचं संगोपन आहे त्या कंडिशनमध्ये हे एकदम मला वाटते आदर्श आहे. पण होऊ शकते की जे आपल्या शेतकरी बंधूंकडे गायी आहेत, म्हशी आहेत, त्यांच्यासाठी हे होऊ शकत नाही, कारण की त्यांना लूज हाऊसिंग बऱ्यापैकी चांगलं असतं. कारण की त्यांचं त्या प्रकारे दुधाचं उत्पन्न आहे, इथे आपण विर्याचं उत्पन्न करतो. तर दोघांचं पण राहणीमान वेगळं आहे, पण खाद्यांमध्ये थोडा बहुत आपण कमी जास्त प्रकारात बदल करू शकतो. हा जो फार्म आहे तो कधी बांधला होता मग? हा फार्म आपण 2016 याचं इनॉग्रेशन केलं, पण सुरुवात याची 2014 पासून सुरू झाली. पण त्याच्यापूर्वी खूप मोठा वेळ गेला प्लॅनिंग करण्यामध्ये की जनावरं कुठले राहतील, कसे राहतील, कोणत्या जाती असणार आहेत, कुठनं ते येणार आहेत, कुठल्या भागातनं, भारतातल्या, विदेशातल्या, असा सगळ्यांचा सर्वांगीण विचार केला. त्यानुसार याची हाईट, याचा फ्लोअर, याच्यामध्ये असणारं डायमेन्शन, प्रत्येक वळूला किती जागा लागणार आहे, ते कसे राहणार, कसे खातील, त्या सगळ्यांचा विचार केला. आणि ते सगळं करत आम्हाला बरेच वर्ष लागले डिझायनिंग करायला. एकदा डिझाईन झालं त्यानंतर ते डिझाईन रिप्लिकेट करायची. जर तुम्ही आतमध्ये बघाल तर बरंचसं मेकॅनाइज आम्ही केलेलं आहे की वळू कसा खाणार, तर त्याला कसं बांधायचं, तो कसा पाणी पिणार, ते किती स्वच्छ राहील, ते किती साफ करायला सोपं असणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आपण खूप अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतरच ते सगळं आपण इथे इम्प्लिमेंट केलं. तुम्ही बघू शकता की आज या पूर्ण गोठ्याला 8 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला, पण तुम्हाला अजिबात असं दिसणार नाही की कुठे गंजलेला आहे, तुटलेला आहे, काहीही केलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे फायर एक्सटिंग्विशर पण लावलेले आहेत की कुठलाही आपत्कालीन विषय आला तर तो तिथे आपल्याला कामी येईल. तर अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे. मी माझ्यासोबतच माझे कलिग आहेत, त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. या पूर्ण वळू संगोपनाचे हेड आहेत डॉक्टर जसीजुल इस्लाम. तर यांच्याच परमिशननी आपण आतमध्ये जाऊ, तेच आपल्याला सांगतील वळू कसे आहेत, काय आहे, काय आपण खायला देतो त्यांना, कसं ते राहतात, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि समजून घेऊया. बरोबर. तुमचं स्वागत है हमारे ग्रेट महाराष्ट्र चैनल पर. तो हमें आगे का जो है आपका जो इन्होंने बनाया है आपने, तो ये हमें दिखाओ. ठीक आहे, यू आर वेलकम. ऑलराईट, थँक्यू सर. थँक्यू. तर आतमध्ये जात असताना आपल्याला 2 गोष्टींची महत्त्वाची लक्ष द्यावं लागेल की आपले जे पादत्राणे आहेत ते घेऊन आपण कुठलेही किटाणू आतमध्ये घेऊ जाऊ शकत नाही. तर त्यामुळे इथे डिसइन्फेक्टंट आहे, त्यामध्ये आपल्याला आतमध्ये डिसइन्फेक्टंटमध्ये टाकायचं आहे आणि त्यातच मग बुडवून पुढे जायचं, म्हणजे आतमध्ये कुठलेही किटाणू घेऊन जाणार नाही. सोबतच आपल्याकडे सॅनिटायझर आहे. कुठल्याही गोष्टीला आपण हात लावायच्या अगोदर आपण सॅनिटाईज करून घ्यायला पाहिजे. आणि इथे सॅनिटायझरचं वॉटर पण आहे, तर तुम्ही क्लीन करू शकता. ठीक, असं जाऊयात आपण पुढे. तर आतमध्ये जात असताना तुम्ही बघू शकता की ते डबल लॉक सिस्टीम आहे, प्रॉपरली आपण डिझाईन केलं आहे. एक लॉक उघडायचं आणि दुसरं लॉक इथे, तिथनंच मग आपण आतमध्ये जाऊ शकतो. तिथे पुल करून आपण आतमध्ये जाऊ शकतो. या जनावरांच्या सेफ्टीसाठी केले, अगदी जनावरांच्या आणि माणसांच्या दोघांच्याही सेफ्टीसाठी. तर आतमध्ये तुम्ही बघू शकाल की प्रत्येक वळूला त्याचं स्वतंत्र घर दिलेलं आहे आणि त्यांचं खाद्य बिलकुल नेमलेलं असतं. त्यांच्यासाठी जो आम्ही चारा बनवतो तो अगदी वैज्ञानिकरित्या आम्ही बनवलेला असतो. त्यांना संपूर्ण पोषक आहार आपण देतो. यासोबत जर तुम्ही बघत असाल तर माझ्यासोबत एक जवळचं मी दाखवतो तुम्हाला की ही जे डिझायनिंग आहे ही प्रॉपर एका वळूला लागणारी कमीत कमी जी जागा असते त्या हिशोबाने बनवलं आहे. ही त्याची खाण्याची जागा जिथे तो खातो आणि शेण देतो, आणि तिकडे त्याची राहण्याची जागा म्हणजे आरामाची जागा. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जिथे चारा टाकला जातो ती नेहमी क्लीन केली जाते, तिथे चुना मारलेला जातो. इथे तुम्हाला दिसेल की वळूचं डोकं बाहेर आणि आतमध्ये येण्याकरता ॲडजस्टेबल एरिया आहे. सोबतच तुम्ही बघत असाल इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. आपण इथे ड्रिंकिंग बाऊल लावलेले आहेत. तर याचा फायदा असा आहे की नेहमी वळूला अगदी फ्रेश पाणी मिळते. आणि माझं तर नेहमी हे म्हणणं असतं की जर हे पाणी मी स्वतः पिऊ शकत असेल तर मी माझ्या जनावराला देऊ शकतो. तर इतकं हे पाणी स्वच्छ असायला पाहिजे आणि नेहमी स्वच्छ असतं. जेव्हा पाणी ते वळू तोंड लावतो त्याच वेळेला पाणी बाहेर येतं आणि पाण्याची क्वालिटी अगदी चांगली राहते. जेणे तुम्ही त्यांना शुद्ध देता का? अगदी शुद्ध पाणी देतो आपण त्यांना, आणि ते पाण्याची क्वालिटी इतकी चांगली आहे की ते माणूस सुद्धा पिऊ शकतात. अरे वा.
तर नेहमी आम्ही सांगत असताना प्रत्येकाला हेच सांगतो की तुमच्या जनावरांची निगा राखत असताना तुम्ही या 2 गोष्टींची नेहमी काळजी घ्यावी की ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही जनावराला पाणी देता तर हा विचार करा की ते पाणी तुम्ही पण पिऊ शकले पाहिजे. तुमच्या गोठ्यामधल्या पाण्याच्या हौद असेल, बकेटा असतील, काही असेल ज्याच्यामध्ये पाणी पाजता ते इतकं साफ असायला पाहिजे की त्यात कुठलाही पशुपालक असो, शेतकरी तो त्यात पाणी पिऊ शकला पाहिजे. इतकी त्या पाण्याची क्वालिटी चांगली असायला पाहिजे. जी आपण पितो तेच त्यांना पाजायला, कारण की तो पण जीव आहे, त्याला पण जगण्याचा हक्क आहे, त्याला पण स्वच्छ पाणी मिळण्याचा हक्क आहे. बरोबर, तो आपल्या एक कुटुंबाचा सदस्य आहे. अगदी बरोबर, तसं आपण त्याला सांभाळलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि दुसरी गोष्ट, जर पशुपालक असतील त्यांचा गोठा जो असेल तो इतका स्वच्छ असायला पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःही जाऊन आपलं स्वतःचं खाद्य खाऊ शकले पाहिजे, इतकं साफ असायला. त्याला सुद्धा साफ राहण्याचा हक्क आहे, जेणेकरून ते चांगले राहतील, खुश राहतील आणि सगळं व्यवस्थित राहील. त्यांना रोगराई होणार नाही, माशा होणार नाही. तुम्ही बघू शकता या पूर्ण परिसरात कुठेही तुम्हाला एक सुद्धा माशी दिसणार नाही. हा बरोबर. आणि शेणाचा वास सुद्धा येत नाही, अजिबात येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, आता तुम्ही बघताय की इथे वळूंचं आता सध्या खाद्य सुरू आहे. त्यांना पोषक असा आहार आपण देतो. सोबतमध्ये यांचं कॉन्सन्ट्रेट असतात, मिनरल मिक्सचर असतात, त्यांना लागणाऱ्या जेवढ्याही गरजू घटक तत्वे आहेत ते आपण त्यांना देतो. आता यामध्ये होतं काय, वळूंविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा. आता हा जो वळू आहे तो कोणत्या जातीमध्ये आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे? तर तुम्ही बघू शकता की हे जे वळू आहेत काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे ते HF प्रजातीचे आहेत, होल्स्टेन फ्रिजियन प्रजाती, आणि हे सगळे इम्पोर्टेड आहेत. इम्पोर्ट करण्याची गरज काय आहे? जे जनुकं असतात किंवा जिनोमिक असतात, जे जीन्स असतात, ते आतापर्यंत आपल्या भारतामध्ये असं म्हटलं जायचं की डॅम्स मिल्क किती, म्हणजे मातेचं किती दूध आहे, किती फॅट आहे, त्याच्यावरनं त्याच्या बुलचं किंवा त्याच्या वळूचं प्रोडक्शन आपण बघायचो. पण यांच्यामध्ये आपण जिनोमिक टेस्टिंग केले. जिनोमिक टेस्टिंगमध्ये हे कळतं की जरी मातेचे गुणधर्म आहेत, पण ते मातेचे गुणधर्म याच्या थ्रू याच्या कालवडीमध्ये किती जातील, बरोबर, त्याला रिलायबिलिटी म्हणतात. याच्या मातेला तर चांगले गुणधर्म आहेतच, काही त्याच्यामध्ये डाऊट नाही आहे, काही शंका नाही आहे. परंतु होतं काय की हे गुणधर्म या वळूपासून होणाऱ्या कालवडीमध्ये कसे जाणार ते आपल्या जिनोमिक टेस्टिंगनी कळतं. ते 80% वर असतील तर तो एकदम चांगला वळू असतो, जेणेकरून होणारी कालवड जी आहे तिचे चांगले गुणधर्म असणार, चांगली ती वाढणार, चांगलं दूध देणार, तिला चांगले बच्चे होतील, अजून आणखी कालवडी होतील. ते ABS करतं, ते ABSच करतं. पूर्ण भारतामध्ये ही जी जिनोमिक टेस्टिंग आहे ती फक्त आणि फक्त ABS करतं. आणि अशा प्रकारचं आपण संगोपन करतो. आता हे पाठीमागं जे दिसत आहेत ते कोणत्या नसल आहेत मग? या सगळ्या जर्सी आहेत, तुम्ही बघू शकता. हा जर्सीचा एक बुल आहे, याचं नाव प्रीत आहे, पुढे डेक्स्टर आहे, नंतर त्याच्यानंतर झिग आहे. हे सगळे आमचे इम्पोर्टेड बुल्स आहेत आणि यांचं बऱ्यापैकी चांगलं चलन आहे. आता खूप शेतकऱ्यांना खूप फायदा झाला याच्यापासून आणि खूप जास्त खुश आहेत शेतकरी. यांचं जे सिमेंट वापरत आहेत, कन्व्हेन्शनल असो अथवा सेक्स सिमेंट असो, त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं संगोपन ते करतात. आता महाराष्ट्रामध्ये कोणती जात जास्त चांगली ठरेल, HF की जर्सी? ते ठरतं की शेतकरी बंधू यांच्याकडे हयात असलेले कुठले आहेत. यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. काही डेअरी आहेत किंवा काही आपले शेतकरी बंधू आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी HF क्रॉस आहेत किंवा HF गाई आहेत. मुख्यत्वे हा जर पट्टा बघितला आपण पश्चिम महाराष्ट्राचा, यांच्याकडे बऱ्यापैकी आहे. जर दुसरे कुठले बघितले तिथे तुम्हाला जर्सीसुद्धा मिळतील, जर्सी क्रॉस मिळतील. तर प्रश्न हा नाही की कुठला बुल द्यायचा, ऑब्व्हियसली प्रश्न हा आहे की आपल्याकडे हयात कुठले जनावर आहेत आणि त्यांना आपल्याला कसं चांगलं करायचं आहे. तर त्यानुसार ठरतं की कुठला वळू आपण द्यायला पाहिजे, कुठल्या प्रजातीचा द्यायला पाहिजे. मी असं म्हणणार नाही की 100% तुम्ही हा सगळ्यात टॉपचा बुल लावा, पण सोबत आपण हळू सावकाश त्याचे आपण वाढ करू शकतो, आपल्या सिलेक्शन बुल वळूंचं सिलेक्शन करू शकतो. आता आपल्या ह्या फार्ममध्ये टोटल किती बुल आहेत? टोटल आपल्याकडे 108 बुल आहेत आणि काही क्वारंटाईनमध्ये आहे, ज्यांचं टेस्टिंग होतं. क्वारंटाईन झाल्यानंतरच ते इकडे येतात, त्यांचं ट्रेनिंग होतं, सिमेंट कलेक्शनचं ट्रेनिंग होतं आणि एकदा ते डिसीज फ्री म्हणून होतात त्यानुसार आपण त्यांचं शेवटी मग त्यांना सिमेंट कलेक्शनसाठी घेऊन येतो. तर तुम्ही बघू शकता सगळ्यांचं आता खाण्याची वेळ झालेली आहे पद्धतशीर. ते आता खात आहेत, काही जणांनी संपवलंसुद्धा आहे त्यांचं खाद्य, काही आणखी करतायत. तर हे जो एरिया आहे तर म्हणजे हे कसं एवढं सिक्युरिटी कशी पाळली जाते? तुम्ही बघताय की इथे CCTV कॅमेरे लागलेले आहेत, वरती तुमच्याकडे लाईट्स आहे, 24 तास लोक असतात या फार्मवर, ते नजर ठेवतात.
आणि त्यांना व्यवस्थित त्यांच्या राहणीमानाकडे लक्ष दिलं जातं, त्यांना ऑब्झर्व केलं जातं प्रॉपरली की कोणाला काही त्रास तर नाही आहे, कोणी काही वेगळं उठतो बसतो आहे का, काही वेगळं काही करतो आहे का. त्यानुसार जर कुठलाही वळू आपल्याला वाटला की तो नॉर्मल राहत नाही आहे तर अशा वळूला आपण काय करतो, अशा वळूला वेगळा करतो. आपल्याकडे आयसोलेशन एरिया तिथे घेऊन जातो, त्याची पूर्ण तपासणी करतो, संपूर्ण तपासणी करतो आणि संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच आपण शाश्वती करतो की तो वळू बिमार आहे किंवा नाही आहे. असेल तर त्याला तशी आपण ट्रीटमेंट देतो. त्याची माहिती घेऊन आपण त्याचा पूर्ण लेखाजोखा ठेवून मग जो एकदा तो चांगला झाला, व्यवस्थित झाला, त्यानंतरच त्यांना परत इथे घेऊन येतो. आता हे सगळे HFच आहेत प्युअर? हो, हे प्युअर HF आहेत. या बाजूने काही तुम्हाला जसं मी सांगितलं की या बाजूला इम्पोर्टेड आहेत, काही ET बॉर्न आहे, एम्ब्रियो ट्रान्सफर बॉर्न झालेले आहेत, काही सिलेक्शन करून आपण आणलेले आहेत. या भागामध्ये काय केलं जातं मग? हा एरिया आपला सिमेंट कलेक्शन एरिया आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, आपण आतमध्ये जाणार नाही कारण की वळूंना त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, डिस्टर्बन्स होऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वळूंचं कलेक्शन सुरू आहे. आपण जास्त काळ इथे थांबू शकणार नाही कारण की त्यांचं कलेक्शनच असताना त्यांना दुसरे असलेले चालत नाही अजिबात. आता HF आता आपण बघितली, परत जर्सी बघितली, हो, यासोबत दुसरे कुठली म्हणजे तुम्ही हे करताय का? आपल्याकडे आणखी साहिवाल एक आहे, त्याच्यानंतर गीर आहे, त्यानंतर जर्सी क्रॉस आहेत आणि रेड सिंधी आहेत. हे खूप चांगल्या प्रजातीचे वळू आपण बऱ्याचशा चांगल्या फार्ममधून, ज्यांची खूप चांगली पेडिग्री आहे, चांगल्या प्रकारचं त्यांचं संगोपन केलेलं आहे, ज्यांच्यामध्ये अजिबात रोगराई नाही आहे किंवा त्यांच्या फार्मवर कुठेही रोगराई नाही, अशाच ठिकाणावरनं आपण असे बुल सिलेक्ट केले आणि ते आपण इथे आणून त्यांचं ट्रेनिंग केलं, त्यांचं क्वारंटाईन केलं अगोदर, त्यांचं डिसीज टेस्टिंग केलं परत एकदा आणि त्यानंतरच ज्यावेळेला आपल्याला कळलं की यांना कुठल्याही प्रकारची रोगराई नाही आहे, त्यानंतर त्यांना आपण इथे घेऊन आलो आणि त्यांचं सिमेंट कलेक्शन आणि टेस्टिंग करणं सुरू केलं. आता मी हे बघतो, हे लाल आहे, लाल कलरचं हे आहे, काय वैशिष्ट्य काय आहे? काय यामध्ये काय असतात की मिनरल मिक्सचर असतं. त्यामध्ये जनावरांना लागणारे जेवढेही प्रकारचे मिनरल्स असतात, ते मायक्रो असतील, मॅक्रो मिनरल्स असतील, तर ते आपण याच्याद्वारे ॲडिटिव्ह म्हणून देतो. ॲडिटिव्ह म्हणजे काय, खाद्यामध्ये तर मिनरल मिक्सचर असतं, परंतु बरेचदा काय होतं की खाद्य हे सगळ्यांसाठी बनवलेलं असतं, कोणाला जास्त कोणाला कमी या प्रमाणात मिनरल लागत असतात. तर जनावरांची एक सवय असते की त्यांना जेवढं लागतं ते बरोबर ते जे ब्लॉक आहेत, रेड कलरचे मिनरल ब्लॉक आहे, त्याला ते चाटतात आणि त्यांना लागणारा जेवढाही मिनरल मिक्सचर आहे तो त्यांना व्यवस्थित मिळतो त्या प्रमाणात. आता हे जे आहे हे कोणत्या जातीचे आहे? हे आपले सगळे साहिवाल जातीचे आहेत, काही साहिवाल क्रॉस आहेत, म्हणजे HF सोबत क्रॉस असतात. तर हा साहिवालचा पूर्ण हा बेल्ट आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर इकडे सुद्धा काही जर्सी आहेत, जे नवीन जर्सी आम्ही आणलेले आहेत. आता यांचं आता प्रॅक्टिस किंवा ट्रेनिंग चालू आहेत. जसं यांचं ट्रेनिंग पूर्ण होऊन जाईल, हे संपूर्ण सिमेंट कलेक्शनमध्ये येतील आणि सिमेंट कलेक्शन झालं की त्यांची आपण क्वालिटी चेक करू की त्यांची क्वालिटी व्यवस्थित आहे की नहीं, आपल्या क्वालिटी पैरामीटरमध्ये बसता आहेत की नहीं. तो ये सर इधर आप देखते हो पूरा ये मैनेजमेंट आपका है, तो क्या फीडिंग में क्या देते हो और कैसा इसका पालन पोषण करते हो? जैसे सर ने बताया तो हम जो है फीडिंग 2 टाइम करते हैं. जैसे सुबह हमारा ये जो है ये ड्राई पाउडर बोलते हैं, तो यहाँ पे हम ग्रीन का यूज़ नहीं करते, हरा चारा का यूज़ नहीं करते, हम लोग ड्राई ही खिलाते हैं. क्योंकि जितना भी हमारा फूड्स है इसको हम जो है कंट्रोल फीडिंग करते हैं. कंट्रोल मतलब जितना रिक्वायरमेंट है उतना ही हम उसको जो है देते हैं. तो सुबह जैसे ये वाला है, इस पर जो है आपका पौड़ा कुट्टी बोलते हैं, और जो है जो सा आपका क्या बोलते हैं गेहूँ का वो है ना, तो भूसा, तो वो दोनों मिला के इसमें देते हैं. तो हमारा पास BBC है दाना, जिसको हम कॉन्सेंट्रेट दाना बोलते हैं, वो भी गुल के हिसाब से किसको कितना देना है उस हिसाब से एक गुल को हम उसको मतलब ये इसकी जो तबीयत है वो ज़्यादा फिर देने से नहीं हुई है ना. इनको क्या है, इनका जो सा बॉडी है वो जो है हम जो है हरकुलिस बॉडी रखना है, मतलब मासल वाला बॉडी रखना है, क्योंकि उसको माउंट करना है, उसको उतना ही एनर्जी उसको देना है जितना उसको जो है रिक्वायरमेंट है, उसको पेट नहीं बनाना. तो ये जो आपका पूरा है चलता है वर्क, तो इसमें कितना मतलब लोग रहते हैं, कितने लोगों से करवाया जाता है? आमच्याकडे 100पेक्षा जास्त लोक आहेत. जे आपण म्हणतो की एम्प्लॉयमेंट जनरेशनची जी गोष्ट बोलले होते तुम्ही, तर 100पेक्षा जास्त लोक आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल सगळेच आहे. आणि जी सायंटिफिक डिझाईनची मी जी गोष्ट केली होती ती सगळ्यात जास्त मॅनपॉवर आपल्याला कशाला लागते की बुल संगोपन जे करतोय आपण, वळूंचं संगोपन करतं, त्यांच्यासोबत एक नातं बनवावं लागतं. असं नाही की रोज कोणी पण आला गेला तर होणार, असं नाही आहे. तसंच आपल्या शेतकरी बंधू पण आपले जाणतात की जर दूध काढायचं असेल तर एक
एक स्पेसिफिक माणूस गेला तरच दूध चांगलं येतं, बरोबर. नाही माणूस बदलला की दूध कमी जास्त होतं. तसंच जनावरांचं आहे, त्यांचं एक बॉन्डिंग झालेलं आहे, त्यांचं एक रिलेशन बनलेलं आहे, त्यांचं एक नातं बनलेलं आहे. तर तशाच प्रकारे, कारण की वर्षानुवर्ष ते त्यांच्यासोबत राहत आहेत, त्यांच्यावर प्रेम करतात एकमेकावर, तर अशा प्रकारे ते काम करतात. आणि प्रत्येकाचं काम वेगळं आहे, प्रत्येकजण त्या त्या कामामध्ये स्पेशल आहे. कोणी जसं खाण्यामध्ये स्पेशल आहे, खाना चाकण्यामध्ये, कोणी सिमेंट कलेक्शनमध्ये स्पेशलिस्ट आहे, कोणी ट्रीटमेंटमध्ये स्पेशलिस्ट आहेत, कोणी सर्जरीमध्ये स्पेशलिस्ट आहेत. तर अशा प्रकारे तर जनावरांचं पण सिमेंट्स जिथं हे होतं ते लॅब पण बघणार आहोत. अगदी बरोबर. तर तिथे प्रोसेसिंगमध्ये पण एक्सपर्टीज आहेत आपल्याकडे. जसं मी पूर्वी बोललो, आपल्याकडे काही असे सायंटिस्ट लोक आहेत ज्यांचे PhD झालेले आहेत, बऱ्याचशा नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काम केलं आहे, कोणी फॉरेनमधून आलेलं आहे, कोणी तिथनं शिकून आले, तिथनं अनुभव घेऊन आले. असे बरेचसे सायंटिफिक ग्रुप आपल्यासोबत जुळले आहेत की जे लॅब वर्कमध्ये चांगलं काम करतात. त्यांना माहिती आहे की सिमेंटला कसं हँडल करायचं, कसं प्रोसेस करायचं, कसं सेक्सिंग करायचं पद्धतशीरित्या. आणि त्यांचं वेळोनवेळी आपण ट्रेनिंगसुद्धा करतो की बघतो की कितपत आणखी चांगल्या गोष्टी आपण करू शकू, याच्यात कसं डेव्हलप करू शकू. कारण की आमचं जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे ते आपल्याला दरवेळी नवीन काहीतरी सांगतं की जेणेकरून आपल्या जे सिमेंट स्ट्रॉ ज्या बनतात, ज्या फर्टिलायझेशनसाठी, ज्या फील्डवर जातात इन्सेमिनेशनसाठी, त्याच्यामध्ये आणखी कसा सुधार होईल, कसा कन्सेप्शन वाढेल, कसं काय आपलं त्यांच्यामध्ये कालवडींचं प्रमाण वाढू शकते, कसं होणाऱ्या कालवडी आणखी चांगल्या होतील, त्या सगळ्या गोष्टींवर आपण विचार करतो. याच्यासोबतच आपण थोड्या वेळाने सिमेंट लॅबमध्ये पण जाऊ आणि प्रोसेसिंग बघूया. आता आपण जो विभाग बघणार आहे तिथं काय आहे पलीकडे? पलीकडे जो गोठा आहे देशी वळूंचा आहे. देशी वळूंमध्ये आपले गीर वळू झालेत, त्याच्यानंतर साईवाल झाले, त्याच्यानंतर आपल्या मुर्रा म्हशी झाल्यात. या सगळ्याचं आपण संगोपन दुसऱ्या बाणमध्ये करतो. कारण की इकडे काय आहे? इकडे जर तुम्ही बघाल तर हा पहिल्यांदा तुम्हाला दिसेल की लोडिंग अँड अनलोडिंग रॅम म्हणतो आम्ही याला. ज्यावेळेस जनावर येतात तर त्यावेळेला आपण इथे अनलोड करतो किंवा कुठल्या जनावराला इथनं बाहेर काढायचं असेल तर इथून लोड करतो ट्रकमध्ये किंवा वाहनांमध्ये. त्याच्या मागे तुम्ही बघता की खूप मोठा गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये तुम्ही जसं बघितलं की आता सुका चारा आपण ठेवतो, कॉन्सन्ट्रेट ठेवतो, कारण की उन्हा पाण्यापासून वाचून ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये फंगस मोल्ड काही यायला नको, त्या सगळ्या गोष्टी आहे यामध्ये. आणि ही पाठीमागं आहे ती लॅब आहे, ही पलीकडे आहे ती लॅब आहे. पण तुम्ही बघत असाल की लॅब आणि बाण बिलकुल जोडलेले नाही आहे एकमेकासोबत, अगदी वेगळे आहेत. तर जेणेकरून इथलं काही पण रोगराई असतील किंवा कुठलेही सूक्ष्मजंतू असतील ते तिकडे जाणार नाही लॅबमध्ये, कारण की तिथे प्रोसेसिंग होतं आणि लॅबच्या कुठल्याही गोष्टी इथे येणार नाही. याच्याच पलीकडे तुम्ही जर मागं बघाल तर तिथे आपल्याकडे आयसोलेशन शेड आहे, ज्याच्यामध्ये मी पूर्वी जे बोललो होतो की कुठलाही बिमार बूल असेल किंवा वळू असेल तर त्याला आपण आयसोलेट करतो, तिथे त्यांचं ट्रीटमेंट करतो आणि चांगलं झाल्यानंतरच आतमध्ये घेतो त्यांना. तुम्ही इथे बघू शकता की वळूंना कधी ज्यावेळेस आणतो तर तुम्ही बघाल की वळूचं चालण्याची जागा आणि माणसांची चालण्याची जागा अगदी वेगळी आहे. हे वळूच्या सेफ्टीसाठी आणि माणसांच्या सेफ्टीसाठी फार गरजेचं आहे. वळू पलीकडे चालतात, वळू कधी या लाईनीच्या इकडे येऊ शकत नाही. तर जेणेकरून तुम्ही बघू शकता की वळू या बाजू त्या बाजूने चालतात आणि माणसं या बाजूने चालतात. ही सेफ्टी म्हणजे माणसाची पण आहे आणि दोघांची पण. तुम्ही बघू या इथे पण बघू शकता, जसं कोणी आतमध्ये गेलं की त्याला लगेच बाहेर येता येतं. तर या पद्धतीने त्या वळूला इकडे घेऊन येतो आपण, जेणेकरून दरवाजा पद्धतशीर आपण बंद करू शकतो. तर हे आपण इथेच नाही तर ABSच्या सगळ्या फार्मवर अशीच प्रॅक्टिस आहे, जेणेकरून कुठल्याही माणसाला किंवा वळूला इजा व्हावी नाही आणि ते पद्धतशीर आपलं जीवन निर्वाह. सिमेंट्स डोनेटसाठी गेला होता. बरोबर. यांचं सिमेंट कलेक्शन होतं, त्यांचं कलेक्शन झालं, ते आपल्या पद्धतशीर आपल्या घरी परत आले. आता त्यांच्या खाण्याची वेळ झालेली. आता ते एका किती घेतात आपण, किती दिवस? आठवड्यातून 3 कलेक्शन आपण घेतो यांचे. वेगवेगळ्या वेळेला असतात, पण एक आठवड्यातून 3च वेळा यांचं कलेक्शन घेतलं जातं. आणि त्यानुसार त्यांची पूर्ण जी सायकल असते, जे सिमेंट डोनेशन सायकल असते, ती पद्धतशीर होते. या काही वळूंचं 2 वेळा होतं, काही वळूंचं 3 वेळा होतं. त्यांच्या स्वतःच्या स्वभावावर, त्यांच्या शरीरयष्टीवर हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आता आपण इथनं हा जसा एक्झॉटिकचा बाण आहे तसाच आपण आता काय करू की देशी जे वळू आहेत आपल्याकडे, देशी वळूंबद्दल आपण तुम्हाला थोडी जास्त माहिती सांगूयात. तर जसं आता आपण विदेशी वळूंचा गोटा बघितला तसंच आपण बाण 2मध्ये आलेलो आहे. इथे आपले सगळे देशी वळू आहेत, ज्याच्यामध्ये गीर आहेत, साईवाल आहेत, त्याच्यानंतर म्हशींचे आहेत, काही मुर्रा म्हशीचे. तर इथे जात असतानाही आपल्याला बायोसिक्युरिटी प्रोटोकॉलनीच जावं लागेल. प्रत्येक बाणमध्ये सिक्युरिटी हे राहते, करावाच लागेल, कारण की त्यानुसारच आपण त्यांना रोगराईंपासून वाचवून ठेवू. हे गीर दिसते, हे गीरचे वळू आहेत, तुम्ही बघू शकता.
त्यांचं पद्धतशीर इथे संगोपन आहे आणि खूपच लोकप्रिय वळू आहेत. शेतकरी बंधूंना खूप जास्त आवडलेले. हा रफ्तार एक झाला, त्याच्यानंतर गणपती आहे, एक राज आहेत. तर हे असे वळू आहेत की शेतकऱ्यांना खूप जास्त आवडतात. त्याच्यानंतर आमच्याकडे बरेचसे असे वळू आहेत की ज्यांनी खूप सारे माइलस्टोन आतापर्यंत केलेले आहेत, म्हणजे ज्यांच्या इतक्या जास्त प्रमाणात कालवडी झालेल्या आहेत आणि त्या कालवडी आताच्या वेळेत त्या स्वतःही दुधामध्ये आलेल्या आहेत. तर त्यामुळे जेवढे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांचा विश्वास इतका प्रगण्य वाढलेला आहे. मी फक्त महाराष्ट्राची गोष्ट करत नाही, मी पूर्ण देशाची गोष्ट करतो. कारण की या प्रकारचं जे सिमेंट आहे ते कन्व्हेन्शनल असो किंवा सेक्स सिमेंट असो, हे खूप जास्त प्रमाणात आता शेतकरी बंधू आत्मसात करून राहिले, वापर करतायत, त्यांना तो रिझल्ट मिळतो आहे. आणि यांचं सिलेक्शन क्रायटेरिया पण तेवढा स्ट्रॉंग राहिलेला आहे. आता मला सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की बरेच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे किंवा त्यांना असं वाटतं की ABS सिमेंटच्या किमती आहेत त्या जास्त आहेत आणि ते तसं फायदेशीर आहे का, एवढे पैसे देऊन त्याचा काय फायदा होईल का? अगदी बरोबर. मी तर म्हणेल ABS सेक्स सिमेंट असेल किंवा कन्व्हेन्शनल सिमेंट असावं, दोघांचे वेगळे फायदे आहेत. आणि ज्या क्षणाला आपण म्हणतोय की हे महाग आहे, मी उलटं त्याच्याबद्दल उलटं म्हणजे का बरं? कारण की तुम्ही ज्या वेळेला कुठलंही गणित करता की ABSच्या सिमेंटमध्ये तुम्हाला जिनोमिक टेस्टिंग असं सिमेंट मिळतं. कारण की त्यांचं जिनोमिक टेस्टिंग, त्यांचं सिलेक्शन खूप जास्त प्रखररित्या आपण करतो. आणि जे सिलेक्शन होतात ते शेकडो हजारो वळूंमधून एक असतो. मी तर म्हणेन लाखो वळूंमधून असतो. ठीक आहे, एवढ्या साऱ्या वळूंमधून आपण एक वळू घेऊन येतो, बरोबर. आता या वळूंची खासियत काय आहे की या वळूंची एक क्षमता आहे की जे त्यांचे आईचे गुण आहेत ते त्यांच्या होणाऱ्या कालवडींमध्ये ते घेऊन जातात, जवळजवळ 80 ते 85%. बाकी जर आपण जिनोमिक टेस्टिंग नाही केली आणि आपल्याला माहीतच नाही की या बुलचे गुणधर्म त्यांच्या कालवडीमध्ये जातील की नाही, तर ते एक मोठं नुकसान आहे. जर होणारी कालवड तिच्या आईपेक्षा जास्त दूध नसेल देत तर तसं इन्सेमिनेशन करून काहीही एक फायदा नाही, शेतकऱ्यांचाही नाही, कोणाचाच नाही, समाजाचाही नाही. तर ज्यावेळेला मी म्हणतो की एक कालवड ज्यावेळेस पैदा होते आणि ती आईपेक्षा जवळजवळ 1.5 पटीने 2 पटीने दूध जास्त देते, तर आज जो होणारा खर्च आहे हा अगदी नगण्य आहे, अगदी कमी आहे. आणि तुम्ही ज्या प्रकारे बघू शकता की आम्ही ज्या प्रकारे इथली वळूंची निगा राखतो, ज्या प्रकारचे लोक इथे काम करत आहेत, त्यांचं खानपान आहे, तर त्या केसमध्ये अशा प्रकारचं खर्च येतात. परंतु ते खर्च वगळता आपण जर विचार केला की जिनोमिक्सवर खूप जास्त भर दिला जातो, यावर सिलेक्शनवर फार जास्त भर दिला जातो. त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या कालवडी आहेत त्या जास्तीत जास्त होतील. आणि मी सांगेल की कालवडी फक्त शेतकऱ्यांनी ठेवून फायदा नाही, त्या कालवडींचा आपण विक्री पण करू शकतो. जर माझ्याकडे 10 गायींपैकी जर 9 कालवडी झाल्या तर मी त्यातल्या 5 कालवडी माझ्यासाठी ठेवू शकतो आणि उर्वरित कालवडी मी विकू पण शकतो 6 ते 9 महिन्यामध्ये. तर त्यानुसार शेतकऱ्यांना त्या बोनस म्हणून त्यांचा फायदा होऊ शकतो. आजच्या क्षणाला मला असं वाटतं की एक कालवड निदान 20 ते 30 हजारात जातो, 20 ते 30 हजारात आपण विक्री करू शकतो. तर 4 ते 5 कालवडी जर मी विकतोय तर माझा ₹1,00,000 वर्षाचा बोनसचा फायदा आहे. त्यामध्ये माझे बरेच खर्च निघू शकतात. मी चांगलं खाद्य घेऊ शकतो, मी चांगलं मेडिसिन वापरू शकतो, चांगलं वॅक्सिनेशन करू शकतो, चांगलं डिवर्मिंग करू शकतो, चांगला गोठा बांधू शकतो त्या पैशामध्ये. आणि होणारं जे दूधचं मी म्हणतोय, दूध हे नक्कीच आईच्या दुधापेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे जो नफा मला दुधातनं होणार आहे तो एक वेगळा आहे. बरोबर. आता ABSचा मेन हेतू काय आहे? शेतकऱ्यांसाठी आता एवढं काम करतात तुम्ही, तर मेन हेतू काय आहे? सगळ्यात मेन हेतू तर आहे ABSचा, तो आहे एक ग्लास प्रत्येक मुलाच्या हाती. त्याला आम्ही इंग्रजी म्हणतो अ ग्लास ऑफ मिल्क विथ एव्हरी चाइल्ड इन इंडिया. जे आज भूकमरी होत आहे, जे कुपोषण होत आहे, तर ते आम्हाला दूर करायचं. तर आमचा तो उद्देश आहे. आता तो उद्देश पूर्ण होण्यासाठी काय लागेल की प्रत्येकाकडे चांगल्या दुभते जनावरं असायला पाहिजेत, बरोबर. त्यानंतर कमी जनावरांमध्ये जास्त उत्पन्न कसं करू शकणार? कारण की आजच्या तारखेमध्ये होतं काय की चाऱ्याचा खर्च, औषधींचा खर्च हा इतका जास्त वाढत चालला आहे की कमी दूध जर झालं तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही. आज माननीय प्रधानमंत्री साहेब म्हणत आहेत, बाकी लोक म्हणत आहेत की आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. पण ते कसं होणार?
जास्त जनावरं ठेवून कधीही साध्य होणार नाही. आपल्याला कमीत कमी जनावरांमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर. तर आम्ही शेतकऱ्यांना हेच आव्हान करतो की तुम्ही चांगल्या जातीचे, चांगल्या प्रजातीचे कमी जनावरं ठेवा आणि आपलं उत्पन्न त्या जनावरांपासून वाढवा. आता काही शेतकऱ्यांचं हे मत असतं आणि मी महाराष्ट्रात बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेलो, भेटी घेतल्या, त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की नॅचरल जे आपण नैसर्गिकरित्या हे करतो, रेतन करतो, ते फायदेशीर आहे म्हणजे सिमेंट्स त्या म्हणजे कृत्रिमपेक्षा. तर तुमचं काय मत आहे? नाही, मुरा म्हशीमध्ये तर बरेच शेतकऱ्यांचं तेच मत आहे. तर तुम्ही काय सांगाल त्याविषयी? मी यामध्ये म्हणजे मी एक स्वतः वेटरनरी डॉक्टर आहे आणि सिमेंटमध्ये मी जवळजवळ 15 ते 16 वर्षापासून काम करतो आहे कृत्रिम रेतनाच्या भागामध्ये आणि माझं शिक्षणसुद्धा त्यामध्येच झालं आहे. परंतु जर नॅचरल सर्व्हिस किंवा तुम्ही जर म्हणाल की वळूपासून आपल्याला करायचं असेल तर त्याचे खूप सारे नुकसान आहे. एकतर आपल्याला माहिती नाही की वळूचे गुण काय आहेत, तो कुठनं आलेला आहे, त्याच्या आईबाबा, त्याची पूर्ण वंशावळी आपल्याला माहिती नसते. तर अशा वळूपासून पैदास होणाऱ्या ज्या पण कालवडी असतील, गोरे असतील, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना राहणार नाही. बरोबर. ती एक गोष्ट झाली. ज्यावेळेस आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आपण करतो तर आपल्याला अगदी माहिती असतं की या वळूचं काय गुणधर्म आहेत, हे वळू कशाला वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर नॅचरल सर्व्हिसमध्ये वळू जर बिमार असेल, त्याला कुठले रोगराई असतील, तर ते एका गायीपासून दुसरीला, दुसरीपासून तिसरीला, तिसरीपासून चौथीला होते. म्हणजे पूर्ण गावातल्या गायी बिमार होतील आणि अशा बिमार होतील की त्यांना आपण परत करू नाही शकणार ठीक. ब्रुसेल्लासारखे डिसीज झालेत, ट्युबरक्युलोसिससारखे, कंपायलोबॅक्टर, विब्रिओसिस, हे असे रोगराई आहेत की ज्यांना सुधारणं अगदी अशक्य आहे. अशा जनावरांना तुम्हाला सरळ बाहेरच काढावं लागेल, कारण की एका जनावरापासून दुसऱ्यांना होईल ते. तर ते आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये कधीच होत नाही. तुम्ही बघितलं की आपण जे रोगाचे निदान करतो किंवा ज्या डिसीज टेस्टिंग करतो ते इतक्या स्ट्रॉंग आहेत की कुठलाही वळू कुठलाही रोग घेऊन येत नाही इथे. म्हणजे काय होणार की त्या निरोगी वळूपासून निरोगी स्ट्रॉ बनतील, निरोगी स्ट्रॉपासून निरोगी येणाऱ्या कालवडी किंवा गोरे होतील. तर हे त्याचे फायदे आहेत. तिसरी गोष्ट अशी असते की वळू जर गावामध्ये असेल आणि तो खूप साऱ्या गायींना त्याची सर्व्हिस देत असेल, तो वळू खूप मोठा असेल आणि गाय जर खूप छोटी असेल तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात, ते गायीचे हाडं मोडण्याचे चान्सेस असतात, तिला डिस्टोकियाचे केसेस वाढतात, असे खूप सारे प्रॉब्लेम होतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक चांगलं जिनेटिक्स जर असेल, जरी मी जर विचार केला की खूप चांगला वळू आहे गावातला आणि त्याच्याबद्दल खूप चांगलं मत आहे आपल्या सगळ्यांचा, खूप चांगला त्याचा डेटा आहे, माहिती आहे, परंतु या केसमध्ये होतं काय की तो वळू वर्षभरात 100 ते 150 गायी फळीत करू शकते. परंतु तोच जर आर्टिफिशियल इन्सेमिनेशनने आपण वापरला तर तो वळू एका वर्षामध्ये जवळजवळ 25 ते 30,000 गायी प्रेग्नंट करू शकतो. अरे बाबा. पण त्याला त्रास कमी होतो. त्याला कधी त्रास कमी, कारण की तो इथे आहे, चांगल्या वातावरणात आहे, खुश आहे, त्याचं हाऊसिंग चांगलं आहे, त्याला खाद्य खूप चांगलं मिळतं आहे, त्याचं सातत्याने डिसीज टेस्टिंग करतो, प्रत्येक 6 महिन्यात आपण त्याचं डिसीज टेस्टिंग करतो, त्याला किड्याची औषधं आपण देतो, निर्जंतुकीकरण करतो आपण त्यांचं केसं आपण व्यवस्थित सांभाळतो, त्यांची शिंग व्यवस्थित सांभाळतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे चांगल्या प्रतीचं त्यांचं संगोपन करू शकतो, बरेच वर्षापर्यंत त्यांचं लाईफ आपण वाढवू शकतो आणि अशा प्रकारे आपण ते चांगला करू शकतो. अजून एक सगळ्यात शेतकऱ्यांचा म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं किंवा मला पण माहीत नाही की जर गावाकडले वळू असतात त्यांनी बऱ्याच यांना सर्व्हिस देतात तर त्यांना एड्स रोग होऊ शकतो. नाही, HIV तर ह्युमन आहे, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणतो ना आपण, व्हायरस आहे तो HIV, ठीक आहे, तो ह्युमन रिलेटेड आहे. परंतु HIV जनावरांमध्ये वेगळे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत जे की नॅचरल सर्व्हिसनी होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असा डिसीज आहे, त्याला म्हणतात ब्रुसेल्लोसिस. त्यांनी जर गाय तो जर डिसीज झाला तर गाय गाभण होऊन सुद्धा ती अबॉर्ट होते. 6व्या ते 9व्या महिन्यामध्ये ती अबॉर्ट होते 100%. आणि तो जो डिसीज आहे तो एका गायीपासून दुसऱ्या गायीला सहज होऊ शकतो, तो एका वळूपासून एका गायीला होऊ शकतो. तर अशा जनावरांना तुम्हाला तुमच्या कळपातून काढावं लागतं, कारण की तुमच्या दुसऱ्या जनावरांना तुम्हाला वाचवा. तसंच ट्युबरक्युलोसिस, तसंच कंपायलोबॅक्टरोसिस, विब्रिओसिस, असे खूप सारे डिसीजेस आहेत की जे सिमेंट थ्रू होऊ शकतात. तर त्याचंच टेस्टिंग आम्ही प्रत्येक 6 महिन्यातून करतो आणि चेक करतो की आपल्या बुलला ते नाही आहे, जेणेकरून ते जे रोग आहेत ते गायींमध्ये नको जायला. तर आपल्याला कधीच शाश्वती नसतं की जो गावामध्ये तो बुल आहे त्याच्याकडनं हे जनावरांना होत आहे. आणि असं होतं नक्कीच. आणि ब्रुसेलोसिसबद्दल मी एक चांगली गोष्ट सांगतो, चांगली किंवा खूप वाईट गोष्ट आहे ती की हा जो डिसीज आहे हा जनावरापासून माणसाला सुद्धा होऊ शकतो.
होऊ शकतो जर मी ते जनावर हाताळतोय आणि त्याचं रक्त त्याचं मलमूत्र माझ्या हाताला लागतं आहे किंवा माझे हात कपलेले आहेत तर माझ्या रक्तातून मला होईल, माझ्यातून माझ्या परिवाराला होऊ शकतो. आणि हा तुमचा बाहुबली बरोबर. तर त्याच्याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा. हा सगळ्यात फेमस बुल आहे आमचा, तुम्ही बघू शकता. याचं सिलेक्शन खूप चांगलं केलेलं आहे आम्ही, संगोपनसुद्धा चांगलं केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की बाहुबलीची तारीफ केल्यानंतर खिलाडीला थोडा त्रास झालेला आहे. त्याचं म्हणणं आहे की माझ्याशी पण बोला. तर तो खिलाडी हा आहे बाहुबली. बरोबर. खूप चांगलं याच्या वळूच्या माताचं प्रोडक्शन आहे, म्हणजे मिल्क प्रोडक्शन चांगलं आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्तच महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की याची सिमेंट क्वालिटी खूप उत्तम आहे. म्हणजे जिनेटिक्स तर चांगलं आहेच, गुणधर्म चांगले आहेतच, परंतु याची सिमेंट क्वालिटी चांगली असल्याकारणाने हा जास्तीत जास्त कालवडी तयार करण्याच्या शर्यत करण्यासाठी हा म्हणजे रेड्या नाही कालवडी रेड्या म्हणता येतील. हां, म्हणजे ज्या फिमेल काफ आपण म्हणतो त्यांच्यासाठी. आणि यांच्या ज्या कालवडी ज्या झालेल्या आहेत त्या आता सध्या दुधामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचं इतकं उत्तम दुधाचं प्रमाण आहे. मादी पैजा यामध्ये जास्त आहे कारण की याची सिमेंट क्वालिटी चांगली असल्याकारणे याचं प्रोसेसिंग चांगलं होतं, सेक्सिंग चांगलं होतं आणि त्यानुसार आपण याच्या जे शेतकरी बंधू आहेत त्याचा फायदा त्यांना मिळतो. तर ह्या वळूची चांगली क्वालिटी अशी आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त वर्ग म्हणजे मादी तयार होतात आणि शेतकरी बंधूंना खूप चांगला फायदा झालेला आहे. आम्हाला बाहेर काढून दाखवू शकताय का? नक्कीच बघता येईल. मी बघू शकतो की त्याचं खाणं पद्धतशीर झालेलं आहे, पाणी पिऊन झालेलं आहे. आपण त्याला सरांच्या परमिशनने घेऊयात बाहेर आणि आपले सहकारी शेतकरी बंधूंना आपण बाहुबलीला बाहेर घेऊया.